नमस्कार मित्रांनो, हेमंतवाणीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. ते सतरंज्या उचलतात, पोस्टर लावतात, घरातील पैसे खर्च करून प्रचार देखील करतात आणि निवडणुका संपल्या की ते परत आपल्या चहाच्या टपरीवर जाऊन बसतात. कोण आहेत हे? तर हे आहेत खरे कार्यकर्ते, पक्षाचे खांब. पण त्यांचं नाव कुठेच नसतं. कोणताही पक्ष आणि त्या पक्षाचा पाया म्हणजे त्यांचे कार्यकर्ते. कारण हेच कार्यकर्ते गावोगावी फिरतात, लोकांमध्ये मिसळतात, प्रचार करतात आणि पक्षाचं नाव लोकांपर्यंत पोहोचवतात. पण उमेदवारीची वेळ आली की तिकीट कोणाला मिळतं? तर तिकीट या कार्यकर्त्यांना नाही मिळत. श्रीमंत माणसाला, माजी नगरसेवकांना, त्याच्या नातेवाईकांना, त्याच्या गणगोतांना. खूपच खूप झालं तर जो एखादा आमदाराच्या खूप जवळचा असेल, मंत्र्याच्या जवळचा असेल, पक्षश्रेष्ठींच्या जवळचा असेल, त्याला तिकीट मिळतं. आणि हे सगळ्याच पक्षात आपल्याला बघायला मिळतं. आपलं काय मत आहे? मी बोलतोय त्यात तथ्य आहे का नाही? आपण कमेंट करून नक्की सांगत चला. पक्ष म्हणतो नेत्यांनी खूप काही केलंय. त्यांनी खूप काम केलंय. पण प्रश्न असा आहे, काम कुणाचं केलं? कार्यकर्त्यांचं की त्यांच्या घराण्याचं? कार्यकर्ते रात्रंदिवस झटतात, पण उमेदवारी कोणाला मिळते हे आता आपण प्रत्येक पक्षात बघतच आहोत. हे कार्यकर्ते स्वतःच्या खिशातून पैसे घालतात. कधी-कधी कर्ज काढतात. कधी-कधी घरं विकतात. काही पदाधिकारी कार्यक्रम राबवण्यासाठी गैरहजर राहिल्यामुळे स्वतःची नोकरी घालवतात. कधी-कधी काही पदाधिकारी, कार्यकर्ते पक्षाचं काम करण्यासाठी नोकरी देखील सोडतात. भले त्यांच्या घरातल्या लोकांनी शिव्या घातल्या तरी. ते त्याकडे दुर्लक्ष करून पक्षाचं काम करत असतात आणि फक्त आणि फक्त पक्षासाठी झटत असतात. अंगावर केसेस घेत असतात. पण यात नेता कुठेच नसतो. हे आपण बरेचदा अनुभवलं देखील असेल. निवडणुकीनंतर त्यांना विचारणारा म्हणजे पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना विचारणारा कोणीच नसतो. एखाद्या पत्रकाराने, सोशल मीडियातल्या लोकांनी जर विचारलं, तर त्यांची ओळख एवढीच असते, की तो आमचा जुना कार्यकर्ता होता. तो आमचा खूप जुना कार्यकर्ता आहे. घराणेशाहीवाल्यांचं मात्र वेगळं गणित असतं. ते निवडून येतात, मंत्री होतात, बंगल्यात राहतात, संपत्ती वाढवतात, स्वतःचं भलं करून घेतात आणि कार्यकर्ते ते अजून सायकलवरनं स्वतःच्या जुन्या तुटक्या-फुटक्या टू व्हीलरवरनं गावात फिरत असतात आणि या श्रीमंती आणि संपत्ती वाढवणाऱ्या लोकांची पोस्टर लावत असतात. लोकशाही म्हणजे सगळ्यांना संधी. पण जर ही संधी प्रत्येक पक्षाचे नेते घराण्यापुरतीच मर्यादित ठेवत असेल, तर ती लोकशाही उरते का? खरं तर आताच्या स्थानिक निवडणुकांमध्ये, महानगरपालिका निवडणुकामध्ये वेळ आली आहे कार्यकर्त्यांनी आवाज उठवायचे. सतरंज्या उचलणं थांबवा. आता नेतृत्व घ्या. पक्ष कोणताही असो, कार्यकर्त्याशिवाय तो शून्य असतो. हे पक्षश्रेष्ठींनी समजून घेतलं पाहिजे.
की कार्यकर्ते जर नसतील, तर पक्ष कितीही मोठा असला, तरी त्याला अर्थ उरत नाही. पण जर कार्यकर्त्यांवरच अन्याय होत असेल, त्याला न्याय मिळत नसेल, तर पक्ष मोठा कसा होणार? म्हणूनच आता वेळ आली आहे घराणेशाहीला थांबवण्याची. भाजप, नरेंद्र मोदी घराणेशाहीला विरोध करत होते. पण आत्ता भाजपमध्ये येणाऱ्या आयारामांना आणि त्यांनी भाजपनी ज्यांना तिकीटं दिलेली आहेत, ते पाहता घराणेशाही ही इथं चालू केलेली आहे भाजपने. हे म्हटलं तर काही वावगं राहणार नाही. या घराणेशाहीला थांबवण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढे यायला पाहिजे. कार्यकर्त्यांनी उमेदवारी मागितली पाहिजे. सत्तेच्या खुर्चीत स्वतः बसलं पाहिजे. त्यापुढे जाऊन म्हणेल पक्ष तिकीट देत नसेल, तर कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन अपक्षाचे फॉर्म भरले पाहिजेत. ताकी पक्षाला कळेल की कार्यकर्ता म्हणजे नक्की काय असतो. सध्या जर आपण बघितलं, तर कार्यकर्त्यांची परिस्थिती ही सतरंजा उचलण्यापलीकडे राहिलेली नाही. आणि नेत्यांना आणि घराणेशाहीला सत्ता ही संपत्ती वाढवण्यासाठी हवी आहे, ना की समाजसेवा करण्यासाठी. आता एक सुप्रीम कोर्टाचा एक आदेश आलेला आहे आणि त्याची चर्चा चालू आहे की ठाणे महानगरपालिकेमध्ये जे माजी नगरसेवक आहेत, ते जर परत उमेदवारी अर्ज भरत असतील, तर त्यांना एक प्रतिज्ञापत्र द्यायचं आहे की ज्यामध्ये त्यांना लिहून द्यायचं आहे की मी आत्तापर्यंत अनधिकृत बांधकाम हे केलेलं नाही आणि निवडून आल्यावरही करणार नाही. प्रतिज्ञापत्र माजी नगरसेवक देतील. अशा माजी नगरसेवकांनी किती अनधिकृत बांधकामं केलेली आहेत, त्यांच्या विभागात किती अनधिकृत बांधकामं आहेत, त्यावर कारवाई करण्यासाठी त्यांनी काय केलं, याबाबत आम्ही निवडणूक पिरियडमध्ये प्रत्येक विभागातली ही माहिती पुरवणार आहे. मित्रांनो, आपल्याला मी जो विषय मांडला, तो आपल्याला कसा वाटला कमेंट करून सांगा. ही परिस्थिती जी मी मांडलेली आहे, ही सत्य आहे का असत्य, हेही कमेंटमध्ये सांगा. आणि हो, अजून चॅनलला आमच्या सबस्क्राईब केलं नसेल, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करत चला, व्हिडिओला लाईक करत चला. तूर्तास एवढेच. परत भेटू नवीन विषयासह. तेव्हा मी हेमंत कुमार केळकर आपली रजा घेतो.